नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. साड्यांप्रमाणेच दागिनेसुद्धा महिलांच्या आवडीचा विषय असतो आणि त्यामध्ये पूर्वीपासूनच मोत्याच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. खास प्रसंगी, सणांना किंवा महाराष्ट्रीयन ब्रायडल लुकसाठी मोत्याच्या दागिन्यांना प्राधान्य दिले जाते. पैठणी, नऊवारी साड्यांवर मोत्याचे दागिने हे खूपच आकर्षक दिसतात. महाराष्ट्रीयन महिलेकडे मोत्याचा एकतरी दागिना हा असायलाच हवा. जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त तुम्ही असा एखादा मोती नेकलेस घातलात तरी देखील तो खुलून दिसेल. सणावारांना, लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी जेव्हा आपण काठापदराची किंवा नऊवारी साडी नेसतो तेव्हा तुम्ही त्यावर असा एखादा मोत्याचा नेकलेस घातल्यास त्या साडीचे सौंदर्य हे अजूनच वाढते. जास्त दागिने न घालता एखादा मंगळसूत्र आणि त्यासोबत असा एखादा मोत्याचा नेकलेस घातलात तरी तुमचा लूक पूर्ण होतो. या नेकलेसमध्ये सध्या असे गळ्यालगत शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही पॅटर्नमध्ये मार्केटमध्ये विविध डिझाईन्समध्ये हे मोती नेकलेस पाहायला मिळतात. कलरफुल डायमंड किंवा स्टोन मोत्याचे कॉम्बिनेशन असलेले हे दागिने खूपच आकर्षक दिसतात. जर तुम्हाला क्लासी आणि युनिक लुक हवा असेल तर तुम्ही असे मोत्याचे नेकलेस नक्कीच ट्राय करू शकता. सध्या कोणत्याही प्रकारच्या सिल्क साडीवरती असे मोती नेकलेस वापरण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे. सध्या मोत्याच्या चिंचपेटी नेकलेसमध्येही भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात. ह्या मोती नेकलेसमध्ये भरपूर डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ह्यामध्ये लॉंग, शॉर्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. जर तुम्ही एखाद्या खास प्रसंगी पैठणी साडीवरती मोत्याचे दागिने घालणार असाल तर गळ्यालगत शॉर्ट आणि त्याखाली लॉंग नेकलेस सुद्धा घालू शकता. असे मोत्याचे नेकलेस सोन्याच्या दागिन्यासोबत मिक्स करून हे घातल्यावर खूपच आकर्षक दिसतात. जर तुम्हाला सुद्धा ह्या मोती नेकलेसचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर